नमस्कार, ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण 3 प्रकारचे व्हिडिओ पाहत आहोत। अरी वर्क, लोकरीचे विणकाम आणि मॅट रांगोळी असे 3 प्रकारचे व्हिडिओ आपण या चॅनलवर पाहत आहोत। अरी वर्क आणि मॅट रांगोळी जर तुम्हाला शिकायचे असतील तर तुम्ही या चॅनलवरचे व्हिडिओ पाहून तुम्ही ते शिकू शकता। आपण लोकरीचे विणकाम मध्ये मागील व्हिडिओमध्ये जो आपला ताटावरचा गोलाकार रुमाल असतो त्याचा तो गोलाकार कसा तयार करायचा व त्याची डिझाईनची पुढची सुरुवात कशी करायची हे आपण पाहिलेले आहे। जो गोलाकार आपण तयार करतो व पुढे पुढे डिझाईन कशी करायची त्याची सुरुवात कशी करायची हे आपण पाहिलेले आहे। आज आपण गोंडा तयार कसा करायचा, जो आपल्या ताटावरचा गोलाकार रुमाल पूर्ण झाल्यानंतर जो शेवटी आपण गोंडा लावत असतो तो कसा तयार करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल। तुम्हाला जर ताटावरचा रुमाल करताना गोलाकार करण्याची जर अडचण येत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवते। इथे आपण चमकीची लोकर घेतलेली आहे, तुम्ही साधी सुद्धा लोकर घेऊ शकता, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर घेऊ शकता। आपण 2 प्रकारे गोंडे तयार करणार आहोत, एक म्हणजे बोटावर आणि एक असा पुठ्ठ्याचा वापर करून आपण गोंडे तयार करणार आहोत। तुम्हाला जो गोंडा तयार करायला सोपा जाईल ते तशा प्रकारे तुम्ही गोंडे बनवू शकता। आपण सुरुवातीला हा पुठ्ठा घेतलेला आहे, याचा आपण आकार पाहू शकता तुम्ही। आपले जे 5 बोट असते त्या आकाराचा आपण हा पुठ्ठा घेतलेला आहे। सुरुवातीला पुठ्ठ्यावरचा गोंडा कसा तयार करायचा हे पाहूयात। अशी लोकर पकडून ठेवायची आहे, सुरुवातीची सोडायची नाहीये, जर सोडला तर तो गोंडा सुटू शकतो। अगदी व्यवस्थित पहा, लोकर सुटू शकते त्याच्यामुळे असे पकडून ठेवायचे आहे सुरुवातीची लोकर। त्याच्यानंतर 20 असे राऊंड घ्यायचे आहेत। 20 राऊंड घेतल्यानंतर दोन्ही बाजूचे असे 40 राऊंड होतील आपले। 20 राऊंड घ्यायचे आहेत, एकावर एक घेतले तरी चालेल, शक्यतो एकावर एकच घ्या म्हणजे गोंडा करायला अगदी सोपा जाईल, ते आपली लोकर सुटणार नाही। हे पहा 20 राऊंड घेतलेले आहेत। त्याच्यानंतर ते शेवटी अगदी जवळ ही लोकर कट करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर लोकरीचा एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे, हे पहा इथून असा तो ओवून घ्यायचा आहे। हे पहा इथे असा एकसारखा असा ओवून घेतलेला आहे। अगदी सविस्तर मी तुम्हाला माहिती सांगत आहे। इथे हा जाम पकडायचा आहे, घट्ट पकडून घ्यायचा आहे। पहा इथे घट्ट पकडायचा आहे म्हणजे लोकर आपल्याला खालून कट करायची आहे, ती सुटणार नाहीये। हे पहा इथून आता खालून ही लोकर कट करून घ्यायची आहे। अगदी सोप्या पद्धतीने आपण गोंडा तयार करायचा कसा शिकत आहोत। हे पहा ही आता आपण लोकर कट करून घेतलेली आहे, पुठ्ठ्यापासून आपण बाजूला केलेली आहे लोकर। अगदी व्यवस्थित एक सारखे सगळे आपली लोकर आहे का बघायची दोन्ही साईडची। त्याच्यानंतर इथे एकावर एक अशा 2 गाठी बांधून घ्यायच्या आहेत, घट्ट 2 गाठी बांधून घ्यायच्या आहेत। कट केलेले जे लोकरीचे तुकडे आहेत ते सुटणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे, एक सारखे होतील असे। त्याच्यानंतर आता मध्ये एक आपल्याला लोकर बांधून घ्यायची आहे, त्याच्यासाठी एक तुकडा काढून घेतलेला आहे आपण लोकरीचा। हे पाहू शकता आपण कसा तयार करतोय। हे पहा असं पसरट घ्यायचं नाहीये, तर एकावर एक असं घ्यायचं नाहीये, तर एकावर एक असं दोन्ही बाजू ठेवायच्या आहेत आणि असं फुगीर करून इथे असे थोडंसं अंतर ठेवून इथे गाठ बांधून घ्यायची आहे। आता आपण जो लोकरीचा तुकडा केलेला आहे पाहू शकता, असं जर केलं तर हे आपले पसरट होतं। असं जर आपण एकावर एक जर केलं तर ते फुगीर बाजू होती, गोंडा अगदी छान होतो। थोडंसं अंतर वरच्या बाजूला ठेवून आता इथे या लोकरीचा तुकडा आपण जो केलेला आहे त्याने घट्ट बांधून घ्यायचे आहेत गाठी। अगदी सोपा आहे हा गोंडा तयार करायला। सगळी दोन्ही बाजूची लोकर एक सारखी आहे का बघून घ्यायची आहे। इथे आपण लोकर बांधून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता आपला गोंडा तयार झालेला आहे। आपण बांधून घेतलेला आहे। त्याच्यानंतर खालची जी बाजू असते ती अशी व्यवस्थित करायची आहे आणि ती पण अशी अगदी एकसारखी करून घ्यायची आहे। जर खालवर जर लोकर झाली असेल तर ती एकसारखी करून घ्यायची आहे। पाहू शकता आपला एक गोंडा तयार झालेला आहे। आपण पुठ्ठ्यावरचा हा गोंडा पाहिलेला आहे। तुम्हाला जर उंची जास्त पाहिजे असेल तर तुम्ही पुठ्ठ्याची उंची जास्त घेऊ शकता।
गोंड्याची उंची जर जास्त पाहिजे असेल तर तुम्ही पुठ्ठ्याची उंची जास्त घेऊ शकता. हे पहा अगदी सोप्या पद्धतीने आपण हा गोंडा पाहिलेला आहे. आता आपण दुसऱ्या पद्धतीने पाहणार आहोत. बोटावर गोंडा कसा तयार करायचा हे पाहणार आहोत. हे पहा इथे सुद्धा आपण ही पहिली लोकर अशी पकडून ठेवायची आहे आणि इथे सुद्धा आपण 20 राऊंड असे लोकरीचे घेणार आहोत. एकावर एकच घ्यायचे आहेत म्हणजे ते पसरत नाहीये. एकावर एक असं जर घेतलं तर ती लोकर इकडे तिकडे पसरत नाही, व्यवस्थित आपल्याला गाठ बांधायला सोपे जाते. इथे आता ही लोकर कट करून घ्यायची आहे. हात असा खाली टेकवायचा आहे आणि अगदी जवळून ती लोकर कट करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आणखी एक आता इथे सुद्धा आपण लोकर बांधून घेणार आहोत. हे पहा एक लोकरीचा तुकडा घ्यायचा आहे आणि इथे सुरुवातीला ओवून घ्यायचा आहे आणि त्याच्यात ती बाहेर काढून घ्यायची आहे. हातापासून आपण त्या बोटांपासून लोकर बाहेर काढून घेतलेली आहे. पाहू शकता दोन्ही बाजू एकसारख्या होतील अशी मध्य आकारावर ही आपली मधली लोकर घ्यायची आहे. आपण बोटावरची लोकर कट केलेली नाही तर ती ही अशी लोकरीमध्ये अडकून ती बाहेर काढून घेतलेली आहे. पुठ्ठ्यावरची आपण सुरुवातीला कट केलेली होती पण आपण हातावरची लोकर कट केलेली नाहीये. जर हातावरची लोकर जर कट करायला लागलो तर ते आपल्याला हाताला थोडीशी जखम होऊ शकते, त्याच्यामुळे आपण ते बाहेर काढून घेतले. हे पहा पुठ्ठ्यावरची जर लोकर आपण बाहेर काढली तर ती लोकर जर आपली पसरू शकते, त्याच्यामुळे सुरुवातीला आपण कट केलेली आहे त्याच्यानंतर ती बाहेर काढलेली आहे. आणि हातावरची आपण कट केलेली नाहीये. जर आपल्याला जर हातावरची लोकर जर कट करायची असेल तर थोडीचं आपल्याला हाताला कात्री वगैरे लागण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे ती सुरुवातीला लोकर आपण पूर्णपणे बाहेर काढून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण वरती 2 गाठी बांधून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर इथे आपण आता मधून अशी लोकर ही कट करून घेणार आहोत. तेव्हा दोन्ही बाजू एक सारख्या करून घ्यायच्या आहेत आणि मधून अशी कट करून घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगत आहे. इथे सुद्धा एक लोकरीचा तुकडा घ्यायचा आहे व थोड्याशा अंतरावर ती लोकर बांधून घ्यायची आहे. एकावर एक अशी 2 बाजू ठेवायच्या आहेत व इथे 2 ते 3 अशा गाठी बांधायच्या आहेत. वरच्या बाजूला थोडंसं अंतर ठेवून त्याच्यानंतर हे सुद्धा आता खालच्या बाजूने आपण एकसारखे करून कट करून घेणार आहोत. इथे एकसारखे करून ही खालची बाजू कट करून घ्यायची आहे. लोकरीच्या दोन्ही बाजू एकसारख्या करायच्या आहेत. पाहू शकता ही आपला दुसरा प्रकार गोंड्याचा तयार झालेला आहे. इथे सुद्धा आपण 20च राऊंड घेतलेले होते लोकरीचे. पाहू शकता हे आपले 2 गोंडे तयार झालेले आहेत. एक सारखे असे आपले 2 गोंडे तयार झालेले आहेत. एक आपण पुठ्ठ्यावरचा आणि एक बोटांवरचा गोंडा पाहिलेला आहे. असे लोकरी गोंड्यांचे 2 प्रकार पाहिलेले आहेत. अगदी सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.